आपण जसा प्रश्न केला की कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना हरवण्यासाठी खूप जणांचे प्रयत्न झाले। आदित्य ठाकरे स्वतः तिथे लढाईला उतरणार होते, वरुण सरदेसाई उतरणार होते आणि त्यानंतर वैशाली दरेकर यांची वर्णी लागली। दरेकर ओरिजिनली त्या पहिल्या शिवसैनिक होत्या, त्यानंतर त्या मनसेमध्ये गेल्या। मनसेची लोकसभाची निवडणूक 2004 मध्ये त्या लढल्या होत्या। जवळपास त्यांना 1,02,000 मतं तेव्हा मिळाली होती। त्यामुळे त्यांना तो परिसर, जो मतदारसंघ व्यवस्थित माहिती होता। त्यामुळे त्यांना महिला उमेदवार म्हणून, एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांना उभं केलं गेलं। अंतर्गत बऱ्याच गोष्टी असं म्हटलं जातं की बाबा ठाणे तुमचं, कल्याण आमचं, अशी जी चर्चा रंगली त्याच्यामधूनच दरेकर यांची उमेदवारी पुढे आली का, असे एक त्याच्यामध्ये होतं। प्रामुख्याने ते 3 उमेदवार मी म्हणालो, वरुण सरदेसाई असेल, केदार दिघे असतील किंवा अंधारे असतील, हे बाहेरचे आहेत। मोदी फॅक्टर वर्क करेल, पण पहिल्याप्रमाणे जो 2009 मध्ये झाला होता तसं नसेल, कारण इथला स्थानिक कार्यकर्त्यांनी जे आता हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे, इथे प्रामुख्याने काय झालं की निष्ठावान विरुद्ध गद्दार, हा प्रचाराचा मुद्दा। 17 लोकशाहीची चर्चा कल्याणची सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि इथं नेमकी पॉलिटिकल रायव्हलरी कशी आहे, इथला अंडरकरंट नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठीच आपण दिलीप शिंदे सरांना भेटलेलो आहोत। दिलीप शिंदे सर हे पुढारीचे ब्युरो चीफ आहेत ठाण्याचे, आणि ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल त्यांचं सखोल त्यांचा अभ्यास आहे। सर आता असं आहे, कल्याणबद्दल आपण पहिल्यांदा बोलूयात। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला वैशाली दरेकर उभे आहेत, दुसऱ्या बाजूला बघितलं तर श्रीकांत शिंदे उभे आहेत। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई इथं दिसते। एका बाजूला शिंदेची शिवसेना आहे, दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना आहे। प्रश्न पहिला पडतो असा की वैशाली दरेकरच का? म्हणजे बरीच नाव होती, सुभाष भोईर होते, बरीच नावं चर्चेमध्ये आलेली होती, पण सुभाष भोईर यांचं नाव प्रॉमिनंटपणे पहिल्यांदा चर्चेमध्ये होतं। हे सगळं बाजूला जाऊन वैशाली दरेकरच का कल्याणमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ठरल्या? कल्याणची सुभेदारी मिळवण्यासाठी ही जी लढाई आहे, जी सुरू झाली, त्या लढाईमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात। प्रामुख्याने ह्या लढाईमध्ये आपला विजय व्हावा किंवा जे बंड केलं शिवसेनेमध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि त्यानंतर जी खरी लढाई सुरू झाली शिवसेना विरुद्ध शिवसेना, त्या माध्यमातून आपण जसा प्रश्न केला की कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना हरवण्यासाठी खूप जणांचे प्रयत्न झाले। आदित्य ठाकरे स्वतः तिथे लढाईला उतरणार होते, वरुण सरदेसाई उतरणार होते आणि त्यानंतर वैशाली दरेकर यांची वर्णी लागली। पण त्यामागची अनेक जी कारणं आहेत, प्रामुख्याने डॉक्टर शिंदे यांचे जे मतदारसंघातलं काम किंवा त्यांची जी संघटनात्मक तिथे बांधणी आहे, त्याला काउंटर करण्यासाठी सुभाष भोईर यांना, जे त्यांचे खरे तर शिवसेनेत असून सुद्धा दुश्मन झाल्यासारखेच झाले होते, कारण त्यांचं कल्याण ग्रामीण मधून त्यांची उमेदवारी एबी फॉर्म दिलेलं आणि रद्द केलं होतं। त्यामुळे ते प्रचंड नाराज होते। त्यामुळे त्यांना एक आगरी कार्ड म्हणून त्यांना तिथे उभारण्याचं पूर्ण तयारी झाली होती। पण अचानक असं काय झालं, कारण हे देशभरामध्ये आपल्या ईडी सीडी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सुरू आहेत, त्याचा जो परिणाम आहे, त्याचा परिणाम कल्याण लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांवरती झालेला होतो आणि त्यातूनच सुभाष भोईर जे आघाडीवर होते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती, ती त्यांनी स्वतःहून ती माघार घेतली। त्यामुळे आपला आता उमेदवार कोण, कारण श्रीकांत शिंदे यांना फाईट देणारा उमेदवार तिथे, आणि तो आक्रमक उमेदवार असणं आवश्यक आहे, कारण मुख्यमंत्र्यांचा सुपुत्र आहे। त्यामुळे त्यांना लढाई करण्यासाठी सगळ्या अर्थाने सक्षम असा उमेदवार असणं आवश्यक आहे। तर त्यासाठी बरेच उमेदवारांची चाचपणी करण्यात आली। शिवसेनेच्या ज्या उमेदवार नेत्या आहेत, सुषमा अंधारे यांचंही नाव त्याच्यामध्ये चर्चेला आलं होतं। त्या उमेदवार होतील अशी चर्चा सुरू असतानाच
त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे मागचं, त्या बॅकग्राऊंडची चर्चा सुरू झाली की बाळासाहेबांबद्दल त्यांचे जे काही भाषणं होती त्यामुळे त्यांचं नाव ते मागे गेलं. आणि अचानक वरुण सरदेसाई युवा नेता, कारण वरुण सरदेसाई डोंबिवलीतले आहेत, त्यांचा आजोळही डोंबिवलीतला आहे, त्यामुळे त्यांचं एक नाव तिथे परत चर्चेला आलं. ते चर्चा होत असताना त्यांनीही तयारी दर्शवली होती. त्यानंतर दिवंगत आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचंही नाव तिथे चर्चेला आलं. कारण दिघे या नावातली जी जादू आहे, आजही जादू ती कायम आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना पाडाव करण्यासाठी दिघे हे खूप प्रभावी ठरू शकतात अशी चर्चा सुरू झाली. पण अचानक वैशाली दरेकर यांचं नाव पुढे आलं. दरेकर ओरिजिनली त्या पहिल्या शिवसैनिक होत्या, त्यानंतर त्या मनसेमध्ये गेल्या. मनसेची लोकसभाची निवडणूक 2004 मध्ये त्या लढल्या होत्या. जवळपास त्यांना 1,02,000 मतं तेव्हा मिळाली होती. त्यामुळे त्यांना तो परिसर, जो मतदारसंघ व्यवस्थित माहिती होता. त्यामुळे त्यांना महिला उमेदवार म्हणून, एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांना उभं केलं गेलं. अंतर्गत बऱ्याच गोष्टी असं म्हटलं जातं की बाबा ठाणे तुमचं, कल्याण आमचं, अशी जी चर्चा रंगली त्याच्यामधूनच दरेकर यांची उमेदवारी पुढे आली का, असे एक त्याच्यामध्ये होतं. प्रामुख्याने ते 3 उमेदवार मी म्हणालो, वरुण सरदेसाई असेल, केदार दिघे असतील किंवा अंधारे असतील, हे बाहेरचे आहेत, ते इथले ठाण्यातले नाहीत. आता तुम्ही म्हणाल की श्रीकांत शिंदे ठाण्यामध्ये राहतात, पण त्यांचा मतदारसंघ कळवा, मुंब्रा इथून बदलापूर अंबरनाथ पर्यंत त्याच्यामध्ये जातं. त्यामुळे ते ठाणे आणि कल्याण याच्यामध्ये असल्यामुळे ते स्थानिक उमेदवार अशा अर्थाने त्यांना घेतलं जातं. त्यामुळे आता अनुभव आहे, स्थानिक आहेत, म्हणून दरेकर वर्सेस शिंदे असं हे प्रयोजन करण्यात आलंय. तुम्ही आता खरं तर मुद्दा मांडला की ठाणे तुमचं, कल्याण आमचं. या प्रश्नाकडे मला तुम्हाला थोडंसं विस्तारानं थोडंसं पुढे न्यायचं होतं. मात्र आता विषय छेडला आहे की कल्याण आमचं, ठाणे तुमचं, ही जी सेटिंग आहे, असं सेटिंग, असा शब्दप्रयोग हा विरोधकांकडून किंवा तिथल्या काही लोकांकडून दबक्या आवाजामध्ये बोलला जातोय. खरंच तशी वस्तुस्थिती आहे का? त्या संदर्भामधून काही आपल्याला आकलन करता येईल का त्या वस्तुस्थितीचं? कारण ठाणे तुमचं, कल्याण आमचं असं म्हणत असताना इकडे वैशाली दरेकर आहेत, इकडे नरेश मस्के आहेत, दोन्ही बाजूला लूज कॅन्डिडेट द्यायचा आणि त्याच्यानंतर मात्र दोन्ही बाजूला शिवसेना विजयी करायची. शिंदे आणि ठाकरे हे आतून एकच आहेत का? ती जी मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी सूत्र फिरवले असं म्हणतात. भाजपनं दावा ठोकला होता दोन्ही मतदारसंघावरती, मात्र दोन्ही मतदारसंघावरती शिंदेच्या शिवसेनेचाच उमेदवार आला. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, याचं कसं आकलन करता? प्रामुख्याने तसं करायची काही गरज नाही. कारण कल्याण मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर तो गेल्या 10 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तसं त्या मतदारसंघामध्ये येणारे ठाणे ग्रामीण, म्हणजे त्याच्यामध्ये दिवा आहे, कळवा, मुंब्रा आहे, अंबरनाथ आहे, कल्याण पूर्व आहे आणि डोंबिवली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा एक आमदार आहे, म्हणजे बालाजी किनीकर, जे अंबरनाथचे आहेत. डोंबिवलीला जे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण, ते भाजपचे आहेत. कल्याण पूर्वेला भाजपचे गणपत गायकवाड आहेत. कल्याण ग्रामीणला जे आहेत ते मनसेचे राजू पाटील आहेत आणि कळवा मुंब्र्याचे जितेंद्र आव्हाड आहेत. तर तसं पाहिलं तर सेना भाजपची ताकद ही त्या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा राज ठाकरेंकडे मुख्यमंत्री फेऱ्या मारायला लागले आणि राज ठाकरेंना आपल्याकडे घेतलं त्यांनी, त्यानंतर जे मनसेचं कल्याण ग्रामीण मधले जे मतदार आहेत किंवा ते सपोर्ट केल्यामुळे जे जवळपास लाखभर मतदार आहेत, ते मतदार त्यांनी आपल्याकडे घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना इथे सक्षम उमेदवार नसल्यामुळे विजय त्यांचा पक्का आहे. म्हणजे ऍक्च्युअली हा अगोदर बोलणं योग्य नाही, पण जे कॅल्क्युलेशन्स आहेत त्या कॅल्क्युलेशननुसार त्यांचा विजय हा पक्का आहे. कारण तुमचं उल्हासनगर आहे, अंबरनाथ आहे. जरी कल्याण पूर्वेमध्ये गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणामध्ये नाराजी भाजपची असली तरी ती नाराजी आता इंटरनल थांबलेली आहे. कारण तिथे पुढच्या काळातलं जे काही गणित मांडायचे आहेत, कल्याण महापालिका निवडणुकांपासून अंबरनाथ बदलापूरच्या निवडणुका आहेत, इव्हन तुमचं ह्याच्या दिव्यामध्ये हे शिवसेनेची मंडळी जी आहेत ती नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आहेत.
तर मग ती गणितं त्यांनी एकत्र केल्यामुळे त्यांना ती अडचणीचा भाग नाही. कारण 2004 मध्ये तिथे राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा विजय झाला होता आणि ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा, आणि मग नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते. तेव्हा राष्ट्रवादीचा त्यांनी पराभव केला होता. 2009 मध्ये जेव्हा आनंद परांजपेंनी बंड केला आणि ते राष्ट्रवादीत गेले, तिथे त्यांना हरविण्यासाठी किंवा ती जागा राखण्यासाठी तेव्हा कोणी इच्छुक नव्हतं की कल्याण मधून कोणी उभं राहायचं. तेव्हा डॉक्टर शिंदे, श्रीकांत शिंदे जस्ट त्यांचं शिक्षण करत होते आणि ते लास्ट परीक्षा पण दिली नव्हती त्यांनी. त्यांना तिथे आणलं गेलं की बाबा शिंदे नाव असेल तर ती जागा राखली जाईल. अन्यथा आनंद परांजपेंचं वर्चस्व प्रचंड होतं. त्यात जितेंद्र आव्हाड, त्यांचा मतदारसंघ कळवा मुंब्रा, एकदम स्ट्रॉंगली ते कॉम्बिनेशन तिथे होतं. उल्हासनगरला पप्पू कलानी होते. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर शिंदे हे तिथे उभे राहिले आणि जवळपास 2.5 लाख मतांनी ते जिंकलेले आहेत. म्हणजे तिथे जी किमया सगळ्यांनी घडवली होती ते सलग. आणि त्या वेळेला मनसेचे राजू पाटील हे उभे होते मनसेकडून. तेव्हा त्यांनी 1,22,000 मतं घेतली होती. म्हणजे मनसेची जी ताकद आहे ती तिथे मोठ्या प्रमाणावर होती. तरी सुद्धा शिवसेना भाजपचे युतीचे उमेदवार ते जिंकले. 2019ला तो लीड जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा, तो लीड 3.5 लाखापर्यंत पोहोचला. म्हणजे 3,40,000चा लीड त्यांना तो मिळाला. म्हणजे लीड जवळपास 90,000 वाढला. तिथे मनसेचे उमेदवार नव्हतं. पण हा लीड जो आहे, हा लीड आता त्यांना 5 लाखापर्यंत न्यायचा असं त्यांचं तर प्लॅनिंग आहे. कारण आता मनसेची जी हे आहेत गणितं आहेत, मतांची गणितं, ते त्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहेत. असे असताना ठाकरेंबरोबर युती करून त्यांना काय त्यातलं काय फार काही साध्य होईल असं काय मला वाटत नाही. कारण तिथे त्यांचा विजय सहज आहे असं त्यांच्या गृहीत धरलेलं आहे त्यांनी. आणि शेवटी इथे नाराजी असेल, भाजपमधली नाराजी असेल किंवा सुभाष भोईरांचं आपण नाव घेतलं, ते पण सगळेजण कामाला लागलेत. मुद्दा तो मध्ये आला होता की आगरी समाजाचा उमेदवार जर कल्याण मध्ये असता तर राजू पाटील हे उमेदवार असू शकतात असं त्यांचं जो प्लॅनिंग होतं. पण राजू पाटलांनी पाठिंबा दिल्यामुळे तिथे आगरी समाजाचा उमेदवार सक्षम कोणीच उभा नसल्यामुळे आता दोघंही राणे, वैशाली राणे असतील किंवा शिंदे असतील, दोघंही मराठा समाजाचे आणि दोघंही गाववाले नाहीत. म्हणजे काही मतदारांच्या मते आम्ही स्थानिक, तुम्ही गाववाले नाहीत, तुम्ही भाडोत्री, अशा पद्धतीचं जे काही कल्याणमधले समीकरणं चालतात गावामध्ये तिकडे, तर तसे समीकरणानुसार हे दोघंही भाडोत्री आहेत, ते गावातले नाहीत. त्यामुळे त्यांना दिबा पाटलांचा जो विषय होता विमानतळाचा, त्याचा जो फटका बसण्याची शक्यता होती, तो शक्यता तिथून मावळली. त्यामुळे आता क्लिअर कट लढत ही त्यांच्यामध्ये दोघांमध्ये होणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही की ठाकरेंनी त्यांची अंडरस्टँडिंग झाली असेल. सोशल इंजिनिअरिंगचा तुम्ही विषय काढला, तिथले जो आगरी मतदार आहे तो खूप प्रॉमिनेंटली महत्वाचा ठरतो. जसं इतर ठिकाणी मराठा असेल, ओबीसी असेल, तिथं आगरी मतदार हा खूप महत्वाचा ठरत असतो. सुभाष भोईरांच्या रूपानं ठाकरेंना ती एक संधी होती, अर्थात वैशाली दरेकरांना त्यांनी तिकीट दिलं. मात्र हा जो आगरी मतदार आहे तो किती महत्वाचा तिथं ठरू शकतो. तिथलं जे सोशल इंजिनिअरिंग आहे दोन्ही बाजून, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून असेल, तुम्हाला कसं दिसतंय आणि त्या सोशल इंजिनिअरिंगच्या आधारावरती जी कास्ट कॅल्क्युलेशन होईल त्याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट काय पडू शकतो. आता कल्याण मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत. 6 आमदारांमध्ये 2 आमदार हे आगरी समाजाचे. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती तिथे प्रभाव आहे. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार जे आहेत आणि राजू पाटील हा पूर्ण पट्टा त्याच्यामध्ये. आणि कळवा मुंब्रा तर हा कॉस्मोपॉलिटन आहे, मोमेडियन एरिया अर्धा मुंब्रा आहे आणि कळवामध्ये मिक्स आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजापासून सगळे आगरी समाजाची मंडळी तिथे मोठ्या प्रमाणावरती आहेत. राहिलं आता अंबरनाथमध्ये कुणबी समाज आणि मुस्लिम समाज असंही प्रमाण त्याच्यामध्ये आहे. डोंबिवलीमध्ये मात्र उच्चवर्णीय समाज म्हणजे ब्राह्मण समाजाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणावर, तरी सुद्धा तिथे आगरी समाज हा खूप आहे. म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेमधले जर नगरसेवकांची संख्या तुम्ही पाहाल तर जवळपास 120 पैकी 65 ते 70 नगरसेवक हे आगरी आहेत आणि त्या ठिकाणी निवडून येतात. त्यामुळे त्यांचा जो प्रभाव आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण तिथे ती गावाच्या गाव आहेत. 27 गावांचा प्रश्न असेल, अंबरनाथ मधली सगळी जी गाव मलंगड पट्ट्यापासून सगळी मंडळी आहेत, ही सगळे आगरी समाजाचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे तिथे. त्यामुळे तो उमेदवार कोण असेल किंवा तिथं उमेदवार असेल तर त्याचा आणखी परिणाम
वेगळे झाले असते. पण तिथे मराठा समाजाचंही वर्चस्व त्याप्रमाणे तुम्ही कोकणातली मंडळी खूप आहेत, कोल्हापूरची मंडळी खूप आहेत, म्हणजे कल्याण पूर्वेमध्ये तो प्रभाव मोठ्या प्रमाणावरती आहे. तर मग ते सोशल इंजिनिअरिंगचं फॅक्टर ह्या दोघांनाही फायदेशीर ठरू शकतो. आता तो कशा पद्धतीने ते पोचतात, प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी ठरवली असेल. सुभाष भोईरांच्या रूपाने एक चांगली संधी होती, पण ती संधी ठाकरेंनी गमावलेली आहे. पण त्याला तसं म्हणता येणार नाही ठाकरेंनीच गमावली, कारण भोईरांनीच माघार घेतलेली किंवा त्यांना काही गोष्टी भविष्यातल्या त्यांच्या पाहायच्या असतील पुढच्या, त्या दृष्टिकोनातून त्यांनी आलेली संधी ती घालवलेली आहे. आता महायुतीच्या बाजून जर आपण बोलायचं झालं तर तिथं रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेमध्ये होतं बराच काळ. अर्थात रवींद्र चव्हाण यांच्यावरती श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली गेली. रवींद्र चव्हाण असतील किंवा गणपत गायकवाड जे गोळीबार प्रकरण झालं त्याच्यानंतर त्यांनी उघड भूमिका घेतली एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेच्या विरोधात. तिथली भाजपची जी भूमिका आहे ती भाजपची भूमिका ही खरं तर फार महत्वाची ठरते. अर्थात भाजप आणि ठाकरे हे एकत्रित येऊन तिथं श्रीकांत शिंदेच्या विरुद्ध काम करतायत का अशी देखील चर्चा दबक्या आवाजामध्ये होते. याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि याचं कसं आकलन तुम्ही करता? ते प्रामुख्याने कसं आहे की रवींद्र चव्हाण हे खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते असं काही नव्हतं. ही चर्चा नुसतं चर्चेला होते. तिथे श्रीकांत शिंदे उभे राहणार हे क्लिअर होतं. त्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं नव्हतं, कारण त्यांची ॲज अ स्ट्रॅटेजी वाईज मूव्ह केली आणि फडणवीस आले आणि उमेदवारी जाहीर केली, त्यांची जाहीर केली नव्हती. पण हा मुद्दा बरेच चर्चेला झाला होता की कल्याण घ्यायचं असं जे चालू होतं. पण कल्याण घेण्यामागचं त्यांची जी कारणं आहेत भाजपची, ती कशा पद्धतीने ते सांगू शकणार होते. कारण तसं म्हटलं तर तिथे हे जो परिसर आहे, जो मतदारसंघ आहे, तो मतदारसंघामधल्या बऱ्याच गोष्टी ह्या कळवा मुंब्रा उल्हासनगर ह्याच्यावरती अवलंबून असतात. आणि त्यामुळे भाजपला किती पोषक आणि काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर विसंबून होत्या. पण त्या चर्चाच फक्त होत्या. प्रामुख्याने तिथे ती जी सीट होती ती कल्याणचे शिवसेना देणार होते हे फायनल होतं. त्यामुळे त्यात काय फार आपण चर्चा करण्यात अर्थ नाही. पण गोळीबार प्रकरणामध्ये जो मुद्दा आहे तर ते भाजपमध्येच त्यांचं ऑलरेडी थोडं खटकलं होतं. म्हणजे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड जे शिंदे गटाचे आहेत, गणपत गायकवाडला मदत करणारे श्रीकांत शिंदे होते, पण त्या दोघांमध्ये मोठे क्लासेस पण होत होते. कारण शेवटी हे यंग खासदार आहेत आणि ते त्यांची स्टाईल काम करण्याची ही वेगळी, गणपत गायकवाडची काम करण्याची स्टाईल ही वेगळी होती. त्यांची विकास कामावरून त्यांची बरेच कटापटी होत होत्या. आणि त्यातून काय झालंय की गणपत गायकवाड हे कुठल्या पक्षाचे पूर्वी नव्हते, ते अपक्ष म्हणून एक केबल चालक होते. आणि त्यातून ती व्यक्ती अपक्ष उभे राहिले आणि सेना भाजप दोघांनाही हरवलं आणि ते जिंकून आले. आणि काळांतराने ते भाजपमध्ये गेले की बाबा भाजपमध्ये मंत्रीपद मिळेल काय मिळेल, कारण युतीचं सरकार आलं होतं. पण तिथे त्यामुळे ते स्ट्रॉंगली आणखी फार काही मताने ते जिंकले. ह्या इलेक्शनमध्ये त्यांची परिस्थिती सुद्धा आता पुढच्या ह्याच्यामध्ये तिकीट मिळेल की नाही अशी बऱ्याच गोष्टी होत्या. ती नाराजी आपसातल्या तिसगाव नावाचं एक तिथे गाव आहे, खूप प्राचीन गाव आहे. तुम्ही आता पाहिलं असेल की नरेंद्र मोदी आले आणि स्टेजवरती तिसाई माती की जय, तिसाई मातीचा उल्लेख केला. त्यांना उल्लेख करावा लागला, कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तिसाई देवीचं नाव एखाद्या पंतप्रधानांनी घेणं असं कधीच घडलेलं नाही. त्या सभेमध्ये त्यांना घ्यावं लागलं. अंबरनाथ मधल्या शंकरा महादेवाचं नाव त्यांना घ्यावंच लागलं. दुर्गाडी किल्ला जो आहे म्हणजे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला, त्या दुर्गे मातेचं नाव घ्यावं लागतं. असं कधी झालं नव्हतं. तर अशा ह्याच्यामध्ये ते का घेतलं गेलं किंवा कशासाठी कुठले संदेश देण्यात आलं तर ते बरेच मतदारांना ते कळतात. आणि त्या गावामध्ये हे दोन महेश गायकवाड जे शिंदे गटाचे शहर प्रमुख, त्यांच्या गोळीबार झाले पोलीस स्टेशनमध्ये. ते आणि ते दोघंही सख्खे भावकीतले आहेत आणि त्यांच्या जमिनीच्या वादामधून त्यांचं इंटरनल ह्याच्यामधून ते फायरिंग झालं होतं. त्यामुळे ते त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवरती फार काय होईल असं नाही. नाराजी तर 100% होते, पण ती नाराजी दूर झाली. गणपत गायकवाडच्या जवळचे त्यांच्या मांडीला मांडी लावून लागणारे त्यांचे जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी ते सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आता काम करतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कामं लागतात. शेवटी मतदार जो असतो, मतदार किती कार्यकर्त्यांनी जर सांगितलं त्याला जे मत द्यायचं आहे ते देणारच आहे. कारण हे मतं आता मागतायत मोदींच्या नावावरती, त्यांना मोदींना पंतप्रधान करायचं आहे.
शिंदेची कामं, विकास कामं आहेत ती मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यांनी तिथं कायापालटच करून ठेवलेला आहे. त्यामुळे ते सांगत असताना मोदी फॅक्टर, भाजपची जे मतदार आहेत किंवा भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त मोदी बघायचं आहे. त्यांचे इंटरनल काय आहे ते आम्ही विधानसभेला बघू, अशा पद्धतीने त्यांची जी चर्चा आहे. त्यामुळे त्यातून कामं करत नाहीत असं काही विषय नाही. स्वतः रवींद्र चव्हाण बैठक घेऊन फिरतायत, कामं करतायत. आणि तिकडे एकदा आदेश आले की ते कामं होतात. जसं विनोद तावडे खास इथे आले कल्याणमध्ये, ठाण्यामध्ये, बाबा कामं करत नाहीत भाजपची मंडळी म्हणून ते खास कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला आले होते. तर त्यातून आपल्याला लक्षात येतं की नाही, इथलं जे समीकरण आहेत ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरू राहतील. मोदी फॅक्टर वर्क करेल असं तुम्हाला दिसतंय? मोदी फॅक्टर वर्क करेल, पण पहिल्याप्रमाणे जो 2009 मध्ये झाला होता तसं नसेल. कारण इथला स्थानिक कार्यकर्त्यांनी जे आता हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे, इथे प्रामुख्याने काय झालं की निष्ठावान विरुद्ध गद्दार हा प्रचाराचा मुद्दा आहे. बाकी तुमची विकास कामं, मोदी हा विषय वेगळाच आहे. पण लोकांना जे शिवसेना फोडली, शिवसेना फोडल्यानंतर जे काही इथे सगळं घडामोडी घडलेल्या आहेत, कारण राज्यामध्ये पहिली सत्ता शिवसेनेला ह्या ठाण्याने दिलेली आहे. आणि त्याच्याबरोबर कल्याण हे, कारण आनंद दिघेंचं हे ठाणं आहे. आनंद दिघेंना गद्दारी, हे आपल्याला माहिती आहे की महापालिकेचे निवडणुका होत्या, महापौरांच्या निवडणुका, आता एक मत फुटलं आणि त्यांची सत्ता गेली. त्यानंतर गद्दारांना क्षमा नाही. त्यानंतर खोपकर कांड झालं आणि त्यांना ताडामध्ये, जेलमध्ये जावं लागलं. हा इतिहास ठाण्याचा असताना, ठाणे जिल्हा म्हणून आपण जर विचार केला तर ठाण्यात हे शिवसेना फोडले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेले आहेत. त्यामुळे जे जुने कार्यकर्ते आहेत, जे जुने शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक आहेत, ते आतून खूप दुखावले होते आणि ते ही लढाई आपल्या हातात घेत आहेत. त्यामुळे निष्ठावान आणि गद्दार अशा पद्धतीने इकडे लढाई चालू असताना विकासाची कामं तिकडे शिंदे गटाकडून सांगितल्या जातात आणि त्याला जोडीला मोदींचं हॅट्रिक आणि राम मंदिर. ठाकरेंची सहानुभूती असं आपण एका बाजूला बघायचं त्याच्याकडे, की मग दुसऱ्या बाजूला गद्दारी, याच्यामुळे कोणाला तरी पाडा, कुठल्या बाजूने मतदार वळेल असं दिसतंय? आता सहानुभूती कल्याणमध्ये फार त्यांना नाहीये. कारण कल्याणचं आपण पाहिलं तर कल्याणचे 2 भाग झालेले आहेत. कल्याण पश्चिम एक मतदारसंघ वेगळा आहे, कल्याण पूर्व वेगळा आहे. इथे कॉस्मोपॉलिटन खूप आहे. जे उल्हासनगरमध्ये सिंधी कॉलनी आहे, सिंधी समाज मोठ्या प्रमाणावरती येतो. अंबरनाथमध्ये म्हणाल तर तिथे मराठी वर्ग आपला खूप आहे. मुंब्रा, कळवा, त्यांना काही या असे काही मतलब नाही की तुम्ही गद्दारी केली आणि काय केले ते. आणि मी आपल्याला म्हटलं की आगरी समाज जो आहे, आगरी समाजाला त्यांनी जेव्हा पहिल्यांदा विरोध झाला दिबा पाटलांच्या नावाला, तेव्हा शिवसेनेनेच केला होता ते इंटरनल. त्यामुळे ते त्यांच्या डोक्यामध्ये ऑलरेडी एकदम घट्ट बसलेलं आहे. त्यामुळे ठाकरे काय किंवा शिंदे काय, शिंदेनी नंतर तो रिकव्हर केलेला आहे की बाबा परत दिबा पाटलांचं नाव त्यांना विमानतळ देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ते आगरी समाज जो आहे, तिथला जो मतदार आहे तो खुश आहे. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये फार काय आता तथ्य वाटत नाही. त्यामुळे ते जे समोर जे दिसतं बघा, आता असं आहे की तुमच्याकडे ताकद असेल, तुम्ही सत्तेमध्ये जात असाल, पंतप्रधान तिकडे, राज्य तुमचंच आहे, तर नॅचरली मतदार पण तिकडेच जातात. त्यांना विकासाची कामं हवी असतात. पप्पू कलानी आहेत, त्यांची भूमिका इथली फार महत्वाची ठरते. काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी आपण म्हणूयात की रोहित पवार त्यांच्या भेटीला गेले होते. त्याच्यानंतर ते शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळाले. पप्पू कलानींची जी भूमिका आहे या निवडणुकीमध्ये, ती तुम्हाला कशी दिसते? ती गेम चेंजर ठरू शकते का? इतपत त्यांची ताकद बघायला मिळेल का श्रीकांत शिंदेच्या? नाही, बिलकुल नाही, गेम चेंजर होणार नाहीत ते. कारण पूर्वीचे पप्पू कलानी आणि आत्ताचे याच्यामध्ये खूप फरक आहे. ओम कलानी हा शिंदे गटांबरोबरच आहे. तिथे त्यांचं जिथे सत्ता तिथे ते फिरत असतात. कलानी फॅमिलीचे तसं आहे, कारण शेवटी त्यांचं बॅकग्राऊंड आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे तू विचार करावा लागतो. आणि पूर्वीचे पप्पू कलानी जे आम्ही पाहिले आहेत आणि आता त्यांचा मुलांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे तिथे शिवसेना ही स्ट्रॉंग आहे. उल्हासनगरमध्ये भाजपही तेवढ्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे तो फॅक्टर राष्ट्रवादी, जरी रोहित पवार तिथे गेले असतील तरी त्याच्यात गेम चेंजर काय होऊ शकत नाही. त्यातलं जे काय 1 लाख मतं आहेत तिकडे,
तर त्या मतांमध्ये काय फरक पडेल असं काय वाटत नाही, कारण जो कॅल्क्युलेशन तुम्ही केलं ना 3.5 लाखाचं मताधिक्य आहे, त्या मताधिक्य तोडणं तेवढं शक्य नाही. त्यामुळेच तर कळव्यामध्ये जी सभा झाली, कळव्यातले 90 फीटला जी सभा झाली होती ती खूप काही सांगून जाते. तुम्ही मगाशी म्हटलं इंटरनल जे काय आहे, तर असं ती चर्चा आहे की बाबा कळव्यामध्ये जितेंद्र आव्हाड फार स्ट्रॉंगली का नाही काम करत आहे किंवा उतरत नाही, कारण त्यांची जी जुनी मैत्री आहे ती सगळ्यांनाच ज्ञात होती. मधल्या काळामध्ये श्रीकांत शिंदेमुळेच त्यांच्या मुख्यमंत्री शिंदे त्यांचं जे मधले भांडण झाले, ते गुन्हे दाखल झाले ह्या प्रकारामध्ये. नाहीतर त्यांचं पूर्वी कळवा मुंब्रा हा कल्याणच्या नेहमीच मदतीला धावायचं, अशीच तेव्हा चर्चा असायची. या टायमाला धावेल असं काय वाटत नाही. मुंब्रा तर नक्की नाही, मुंब्रा तर वेगळ्या पद्धतीने चालला. आज शरद पवारांची सभाही तिकडे झाली होती, पण ते अंडर करंट ज्या काही गोष्टी आहेत, पण त्याचा एवढा गेम चेंजर मध्ये मला वाटत काय होईल, कारण 100% तिकडे जे काय फ्लो चाललेला आहे तो कंटिन्यू राहील. कारण त्याच्यामध्ये ठाकरेंची तेवढा ताकद जी पाहिजे होती ना, कारण जेव्हा मुंब्र्यामधली शाखा तोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कल्याण, कळवा, अंबरनाथ, डोंबिवली ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फिरले, सभा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो जो काही मॉब होता, तो मॉब बघितल्यानंतर आत्ताच्या जे काय प्रचारामध्ये त्यांचं जे चाललंय त्याप्रमाणे तेवढी ताकद ती दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी इंटरनल ज्या आहेत, जसं अंडरकरंट नाराजी आहे, तसं ही मंडळी त्या मंडळींना ठाकरे शिंदे एकमेकांचं एक्सचेंज चाललेलं असतं. राजू पाटलांनी 2019च्या निवडणुकीला प्रभावी मतं घेतली होती. अर्थात आता असं आहे की राजू पाटील हे त्यावेळी उमेदवार होते, मात्र आता मनसे जो आहे तो फॅक्टर हा दिसतोय की महायुतीच्या बाजूने आहे. आजही राज ठाकरेंची सभा झाली, राज ठाकरेंनी मोदींचं भरभरून कौतुक केलं. ती जी मतं आहेत त्या मतांचं नेमकं जे प्लस पॉईंट मिळतोय श्रीकांत शिंदेंना, तर त्याचा किती फायदा होईल तुम्ही मगाशी सांगितलंच. मला या अनुषंगाने विचारायचं तुम्हाला की नवमतदार जो आहे तो हिंदुत्वाकडं एक त्याचा जेनेसिस जो आहे तो जेनेसिस हा हिंदुत्वाचाच बनलेला आहे, विशेषतः गेल्या 10 वर्षाचा. तर तो नवमतदार कसा इथं भूमिका घेईल आणि तो कसा विचार करेल, याच्यावरती काय प्रभाव पडेल निवडणुकीमध्ये आणि एकंदरीत काय चित्र दिसेल त्याचं? नवमतदारांचा प्रभाव 100%च पडेल, कारण तिथे तसं आपण विचार केला काय हिंदुत्व हा डोंबिवली सारखा परिसर आहे, डोंबिवली अंबरनाथ आहे. कारण अंबरनाथ महोत्सव मंदिरचं कायापालट जे ज्या पद्धतीने झालं, अंबरनाथ खूप प्रचंड चेंज झालेलं आहे. ते ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदारांनी खरंच उल्लेखनीय काम केलेलं आहे. पण डोंबिवलीमधला स्टेशन परिसर किंवा आपण हा बघितला त्यातला जो विकास आहे तो विकास तिथे गेल्यानंतर लक्षात तो भकास आहे. तिथली जी मंडळी आहेत ती नाराज आहेत. ती नाराज मंडळी त्याच्यामध्ये नवतरुण पण आहे, पण नवतरुणांना आता ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आल्यामुळे जे काही रोज खोटं सांगितलं जातं ना, त्याच्यावरती प्रचंड तरुण त्यांचे खूप, आणि त्यांनी असं काही ठरवलेलंच आहे की यस, म्हणजे काही सांगितलं खोटे बोला, रेटून बोला आणि तेच खरंच आहे. पण ते प्रॅक्टिकली तिथे असतं का, तर नाही. पण त्याला बदलणं हे विरोधी पक्षाला अजूनही ती संधी त्यांना घेता आली नाही. त्यांना खूप चांगली संधी होती की मतदार आहेत ते आपल्याकडे वळवण्यासाठी. पण आता शिंदे गटाचा जो उमेदवार आहे तो तरुण असल्यामुळे त्यामुळे त्याचा परिणाम हा तिकडे 100% होताना दिसतो. पण जुने जे मतदार आहेत ते मतदार मात्र अजूनही हे आहेत की आपण काय करायचं, कारण भाजपची बरीच मतं जी नाराज जे मग असं आपण विषय आला होता की आपण नोटाकडे जाणार का, असाही ते विचार करतायत. आणि त्या विचारात जर तशा पद्धतीने झालं तर हे ज्या पद्धतीने म्हणतायत की आम्हाला एवढ्या मोठ्या पद्धतीने मताधिक्य पाहिजेत, कारण स्वतः मुख्यमंत्री तिथे फिरत असतात, तर ते मताधिक्य मिळेल का, ह्याच्यासाठी आता त्यांना ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये बऱ्याच, म्हणजे खरं तर आता उद्याचा शेवटचा दिवस प्रचाराचा आहे आणि नंतरचा मिळणार 1 दिवस, त्या हा 2 दिवस 48 तासामध्ये बरेच समीकरण बदलतील आणि त्यातून जे काही मिरॅकल घडेल त्या अर्थाने म्हणायचं नाही की त्यांना वेगळ्या अर्थाने करायचं आहे, ते आपल्याला आता
श्रीकांत शिंदेसाठी बरेच प्लस पॉईंट्स आहेत, जसं की त्यांच्यासोबत महायुतीची ताकद आहे, राज ठाकरे आणि त्यांचे मनसे सोबत आलेले आहे, दुसऱ्या बाजूला सोशल इंजिनिअरिंग सुद्धा त्यांच्या बाजूने आहे, सत्तेचा ऍक्सेस आहे, मुख्यमंत्र्यांचे ते सुपुत्र आहेत. या सगळ्यामुळं विकास कामासाठी जी गती हवी असती, त्याचा जो ऍक्सेस हवा असतो तो त्यांच्या बाजूने आहे असं आपल्याला दिसतंय. अंडरकरंट असाच सांगतोय. पण दुसऱ्या बाजूला वैशाली दरेकर आहेत, त्यांना इलेक्टोरल मेरिट गाठता येईल का या सगळ्याच्या उपर जाऊन, आणि त्यांचे काही प्लस पॉईंट्स आहेत जेणेकरून ते इलेक्टोरल मेरिट गाठू शकतात, तशी काही संधी तुम्हाला दिसते का? वैशाली दरेकर या पण यंग आहेत, त्या ओरिजिनल शिवसैनिक असल्यामुळे आणि त्या स्थानिक आहेत डोंबिवलीच्या, नगरसेविका विरोधी पक्ष नेत्या म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या मनसेकडून लोकसभेच्या निवडणूक लढवल्या त्यांनी. 1 लाख जवळपास 4,000ची पर्यंत मतं मिळाली होती. कारण तो रेंजच मनसेचा ओव्हरऑल ज्यांनी काही जेवढे उभे केले होते लोकसभेला, तेव्हा तो रेंज 1 लाखच्या वरती 1,22,000, 25,000, 1,35,000, 1,35,000 मतं गेलं होतं. तर नाशिकचा अपवाद आहे. नाशिकला एक हेमंत गोडसेंनी 2 लाखाच्या वर तेव्हा ती मतं मिळाली होती त्यांना. तर ह्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने सेटअप केलं. त्यानंतर महापालिकेमध्ये 27 नगरसेवक हे मनसेचे आले होते. खूप चांगल्या पद्धतीने काम झालं होतं. विमल कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे आमदार निवडून आले होते. हे आता राजू पाटील आहे त्यांचे बंधू, ते तिथे आमदार होते. त्यानंतर कल्याण पश्चिम मध्ये प्रकाश भोईर ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले होते. किंवा हरिचंद्र पाटील जे भाजपचे पूर्वीचे महापौर होते, ते सुद्धा मनसेकडून तिथून आमदार म्हणून निवडून आले होते. तर अशा पद्धतीने मनसेची ताकद जी आहे ती कल्याण मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. पण त्यानंतर 2009ची निवडणूक आली. 2009च्या निवडणुकीमध्ये राजू पाटील, जे पूर्वी झेडपीचे सदस्यही होते, ते उभे राहिले. त्यांना जो आगरी समाजाचा पट्टा होता त्या पद्धतीने त्यांनी करणं अपेक्षित होतं. त्यांना फक्त जास्त घेताना 1,22,000 मतं मिळाली, 15-20,000 मतच त्यांना एक्स्ट्रा मिळाली. पण तो ट्रेंड जो आहे ना मनसेचा, तो तेवढ्यापर्यंत थांबलेला आहे. आणि आता कल्याण ग्रामीणच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने मतं मिळाली. अन्य अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल किंवा कल्याण पूर्व असेल, या ठिकाणी तेवढ्या प्रमाणावरती मनसेची मतं मिळाली नाहीत. हा ट्रेंड बघून त्यानंतर वैशाली दरेकरांनी शिवसेनेमध्ये सोयगरी परतल्या. आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित होतं पण ते झाले ना. त्यांनाही अपेक्षा नव्हती की त्यांना उमेदवारी मिळेल. ते एक सरप्राइझिंगलीच होतं, कारण तिथे सदात सरवळ सारखे लोक होते, बोराडे होते. पण ते नंतर परत तिथे सुरू झालं, ईडी सीडी सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे काही उमेदवार की आम्हाला नकोच अशा पद्धतीने झाले. त्यामुळे तिथले पालांडे नावाचे एक उपशहर प्रमुख आहेत, त्यांच्यावरती एक हल्ला झाला होता. तर ते तिकडची जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी आहेत, त्यातून त्या गोष्टी कल्याणच्या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीने करणं अपेक्षित होतं की त्यांना ताकद मिळणं आहे, ती ताकद मिळाली नाही. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि निष्ठावान शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणावरती काम करताना तिथे दिसतात. त्यांनी त्या पद्धतीने यंत्रणा राबवली असती, कारण ॲक्च्युली त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी पडते. यांच्याकडे ज्या पद्धतीने मॅनपॉवर आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे मॅनपॉवर नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं. पण लोकांनी ती निवडणूक हातात घेतली असं तिथं चित्र त्यांनी तयार केलेलं आहे. पण त्यातून त्यांना आता मागच्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये राष्ट्रवादीचे बाबा पाटील होते, त्यांना जवळपास 2.25 लाखापर्यंत मतं मिळाली आणि ह्यांना 62-63% मतं शिवसेनेला मिळाली होती. म्हणजे 10% खूप एकदम हाईट मिळाली, खूप गॅप होता. त्यामुळे ते सुद्धा तशाच पद्धतीने होते. तोच उमेदवार अशा पद्धतीने आहे. म्हणजे आता ते वैशाली दरेकर जे आहेत, तर त्यांनी डोंबिवलीमध्ये किती प्रकारे जे भाजपचे नाराज लोक आहेत, जसं काल उद्धव ठाकरेंनी ठाण्यामध्ये येऊन भाजपचे जे नाराज मंडळी आहेत त्यांना साथ घालण्याचा प्रयत्न केला. निष्ठावान, तुम्ही काय सतरंजात उचलणार आहात का, तसा प्रकार डोंबिवलीमध्ये कल्याण पूर्वेमध्ये आहे. तो फक्त इन कॅश जर ह्यांना यांच्या कार्यकर्त्यांना करता आला तर त्यांना खूप चांगली संधी तिथे मिळू शकते. मला थोडंसं डिसेक्शन पातळीवरती याचं उत्तर हवंय की आता जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत
कल्याण ग्रामीण आहे, कल्याण आहे आणि दुसरा म्हणजे कळवा मुंब्रा आहे, उल्हासनगर आहे, अंबरनाथ आहे. तर हे जे मतदारसंघ आहेत एकंदरीत 6 विधानसभा मतदारसंघ, कुठून कोण लीडवरती जाऊ शकतं, कोण पिछाडीवरती राहू शकतं, एकंदरीत जर आपण बेसिक आणि ढोबळ मानेंद्र बघायचं झालं तर काय चित्र तुम्हाला दिसतंय? आता 6 पैकी कल्याणमध्ये एकच शिंदे गटाचा आमदार आहे अंबरनाथमध्ये. तिथे नक्कीच शिंदे गटालाच लीड मिळेल तिथे. त्यामध्ये विधानसभेवाईज आपण विचार केला तर तुम्ही कळवा मुंब्र्यामध्ये काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला 100% तिथे लीड मिळणार आहे. त्याच्यामध्ये काय, कारण मुंब्र्यातलं मतदार शिंदेना देणार नाही. आणि ज्या पद्धतीने आव्हाडांवरती अटॅक झाला, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले, त्यामुळे तिथले जो मतदार आहे किती ह्याने प्रयत्न केला किंवा इंटरनल सेटिंग जरी झाली असली तरी मतदार हे महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला देतील. त्यामुळे तो जो लीड आहे, हा कळवा मुंब्र्यातला लीड हा वैशाली दरेकरांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कल्याण ग्रामीणमध्ये पुन्हा मी ते सांगेन की राजू पाटील यांच्या जोडीला आल्यामुळे त्यांची ताकद प्रचंड वाढलेली आहे. जे विधानसभेमध्ये तो एक किस्सा तुम्हाला मी सांगतो की सुभाष भोईरांना उमेदवारी जाहीर केली आणि नंतर मातोश्रीवरून तो मेसेज आला आणि तेव्हा श्रीकांत शिंदेनी स्वतः पुढाकार करून रमेश सुप्रिया म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज सुभाष भोईर होते, ते राजू पाटलांना मदत केली असं तेव्हा म्हटलं जात होतं. आणि त्यातून जी सीट आली, कारण सुभाष भोईर तेव्हा तिथे आमदार होते शिवसेनेचे, ते आणि राजू पाटलांची परत मनसे तिथे पुनर्जीवित झालं. त्यामुळे आता तिथे मनसेची ताकद आणि शिवसेनेची ताकद आणि भाजप असे एकत्र झाल्यामुळे की तिथे तो पण लीड हा 100% शिंदे गटालाच मिळेल असंच आहे. डोंबिवलीतलं तर ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे. डोंबिवलीतली जी मंडळी आहेत, आता भाजप कशा पद्धतीने खेळतं, तिथले मतदार किती हे करतात, त्याच्यामुळे तिथला जो लीड आहे त्यांना अपेक्षित वाटतं की डोंबिवलीच आमचं बालेकिल्ला आहे. पण तिथे मात्र काहीही होऊ शकतो. तिथे कुणाचा लीड कशा पद्धतीने घेतला जाईल आत्ता सांगणं म्हणजे तो चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे ते जे आहे, जरी शिंदे गटाकडे ताकद जास्त असली तिकडे भाजपला सोबत घेऊन, तरी सुद्धा वैशाली दरेकरांचं तिथलं ते स्वतः तिथे राहतात. त्यामुळे आणि भाजपची नाराजी, जसं तिथे एक प्रकार घडला होता, नंदू जोशी नावाचे शहराध्यक्ष होते, त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला आणि ते खूप वाद झाला होता. त्यातूनच खरं ते सुरू झालं की श्रीकांत शिंदे आम्हाला नको, कल्याणमध्ये नको. आणि मग त्यांनी ठराव केला की श्रीकांत शिंदेवरती आपण बहिष्कार करायचा, आम्हाला नको, आम्हीच उमेदवार करणार. आणि तो खूप गाजला होता. त्यासाठी मग मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करावा लागलं, फडणवीसांना येऊन त्याच्यामध्ये पडदा टाकावा लागला की नाही अशा पद्धतीने करता येणार नाही. आणि ते प्रकरण खूप वाजलं होतं. ते जर परत अंडरकरंट जर त्यांनी चालवलं आणि दरेकर त्याच्यामध्ये यशस्वी झाला तर डोंबिवलीतला जो लीड आहे तो लीड तोडण्यामध्ये त्यांना उपयोग होऊ शकतो. कल्याण पूर्वेमध्ये मात्र मिक्स आहे. जरी गणपत गायकवाडांचं नाराजी आणि सगळ्या गोष्टी असल्या तरी तिकडे सक्षम असे, कारण तो पट्टा आहे ग्रामीण भागात पण येतो, म्हणजे मलंगडापासून जो सगळा पट्टा आहे तिकडचा जो भाग बघितला 27 गावं वगैरे, ते ह्या पट्ट्यामध्ये आगरी लॉबी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आगरी समाजाने आता एक बैठक घेऊन, रामसिंग ठाकूर होते इथे, दशरथ पाटील होते, ते कळव्यात राहणारे ते अध्यक्ष वगैरे सगळे, त्यांनी ठराव केला आणि पाठिंबा जाहीर केला. त्याचा 100% त्याचा परिणाम. त्यामुळे कल्याण पूर्वेमध्ये तिथे तुम्हाला फाईट बघायला मिळू शकते. उल्हासनगरला हे पप्पू कलानी 100% साथ शिंदे गटालाच देतील, कारण त्यांचा बॅकग्राऊंड बघता. त्यामुळे तिथेही कुमार आयलानी पण आहेत, कुमार आयलानी आहेत तिच्यामध्ये. RPI चांगलं तिथे, टेकडी बंगला वगैरे तिकडे ते कॅम्प आहेत. उल्हासनगरचे 4 कॅम्प आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठ्यापणे 5 नंबर 4 नंबर याच्यामध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणावरती आहे. विठ्ठलवाडीचा पट्टा सुद्धा तिथे खूप आहे आणि तिथे उत्तर भारतीय मतदार सुद्धा प्रभावी आहेत आणि त्याचाही उपयोग त्यांना ते होऊ शकतो. आता असं झालं की इथे संविधान बदलणार ह्या प्रचारावरती जो समाज आहे,
समाजाचं, दलित समाजाचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणावरती आघाडीला होईल असं गृहीत धरलं जाते. पण तिथे पुन्हा एक आहे की तिथे काही कामं अशी झालेली आहेत की ती पूर्ण समाज त्यांच्याबरोबरच आघाडीबरोबर जाईल असंही चित्र नाही. कारण तिथे प्रत्येक शेवटी काय होतंय की आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळे गणित आहेत. आणि तिथे त्यांनी काय केलं, त्या उमेदवारांनी काय केलं, तिथे काय झालेलं आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काय केले, ह्याच्यावरती सुद्धा गणित डिपेंड असतात. आपण बरेच वेळा असा विचार करतो की महापालिका, विधानसभा, त्यातून लोकसभेच्या निवडणुकीवर जातं, तर असं होत नाही. लोकसभेची गणितही वेगळीच असतात. लोकसभेची गणित ही फार वेगळ्या पद्धतीने चाललेली जातात. त्यामुळे आता परवा राज ठाकरे आल्यानंतर त्यांनी 2 मुद्दे छेडले. एक तर मुंबऱ्यामध्ये आतंकवादींचं हे काही कारण नसताना त्यांनी ते विषय काढला होता, त्याचा फटका नक्कीच शिंदेनं बसणार आहे. दुसरा उत्तर भारतीय मुद्दा काढला. काही कारण नव्हतं की इथे मुद्दा काढण्याचं, कारण इथं उत्तर भारतीय मतदार खूप चांगल्या पद्धतीने आहेत. त्यांनी जर ते मनावर घेतलं तर वैशाली दरेकरांना त्याचा फायदा होऊ शकतो. प्रचाराचे जे मुद्दे आहेत दोन्ही बाजूचे, ते नेमके कुठून सुरू झाले, कुठं ट्रॅक झाले, या अनुषंगानं मला तुम्हाला या प्रश्नाशी जोडायचं की आता तुम्ही कळवा मुंबऱ्याचं म्हणला. आता एक उदाहरण म्हणून आपण घेऊयात की तिथला जो मतदार आहे, जरी जितेंद्र आव्हाड आणि शिंदेची मैत्री असली तरी सुद्धा तो मतदार वेगळा विचार करू शकतो. नॅशनल विषय आहेत, जसं मुस्लिम कम्युनिटीमध्ये एक इनसिक्युरिटी तयार झाली आहे, तो नॅशनल मुद्द्याच्या आधारावरती मतदान करू लागलाय असं आपलं ओव्हरऑल चित्र दिसतंय. कळवा मुंब्रा एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. तसं इतर सगळ्याच मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर इथला जो मतदार आहे तो मतदार नेमका कुठल्या मुद्द्याच्या आधारावरती इथं मतदान करेल असं तुम्हाला दिसतंय? ते मुद्दे नॅशनल असतील, स्टेट इश्यूज असतील, की मग शिंदे किंवा मग दरेकर यांना प्रभावित होणारे किंवा त्यांच्या विरोधात जाणारे असे असतील, की लोकल पॉइंट्स असतील? आता ह्या कल्याणच्या ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आता हिंदुत्व हा प्रभाव खूप पडतोय हिंदुत्वाचा. कारण मुंब्रा असल्यामुळे हिंदू मुस्लिम हा जो प्रश्न आहे किंवा हा मुद्दा आहे, हा मुद्दा इथे खूप चालणार आहे. कारण आपण फक्त मुंब्रा कळवाच विचार करतो, कल्याणमध्ये सुद्धा पॉप्युलेशन खूप आहे, अंबरनाथमध्ये सुद्धा पॉप्युलेशन आहे. ज्या पद्धतीने मोदींनी सुरू केलं, प्रमोटेड आहे की तिसऱ्यांदा पंतप्रधान त्यांना करायचा आहे, तो मुद्दा 100% चालणार आहे. तर तो राष्ट्रीय मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती तो येणार आहे. आणि इथल्या जे काही गणित आहेत, आता मनसेनी तो सुरू केला होता, आमची टेकडी येते, मुंब्राची टेकडी, तिथे दर्गे आणि ह्याच्यावरती अतिक्रमण अनधिकृत त्या संदर्भामध्ये, आणि ते मनसे आता शिंदे गटाबरोबर आहे. तर त्याचे जे चांगले वाईट परिणाम आहेत ते कशा पद्धतीने कॅच करतात आघाडी, ते फार महत्वाचा मुद्दा आहे. स्थानिक मुद्दे इथे ह्याच्यामध्ये फार काही चालतील असं नाही, कारण स्थानिक मुद्दे चर्चा करायला फार काही वाव नाही. ते जसं आता लोकल वाहतूक असेल, लोकल जेव्हा नाही, स्थानिक वाहतूक आहे, तर डोंबिवलीचं बाहेर मोठ्या प्रमाणावर तुम्ही गेला असाल तर तिथे फार किचड आहे काय, तर ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर स्थानिक महापालिका आहे, आमदारांची आहे. खासदार त्याच्यावरती काय लक्ष देऊ शकणार? खासदारांनी काय करणं अपेक्षित आहे? तर रेल्वेचं जे सक्षमीकरण आहे ते करणं अपेक्षित आहे. तर ते केलंय का? तर त्याच्यावरती सगळे गणित आहेत. तर ते पाहिलं जाईल आणि त्या मुद्द्यावरती ही निवडणुका असेल. रेल्वेचा मुद्दा काढला तुम्ही, अजून काही मुद्दे तुम्ही जोडले आता. असं काय आहे की जे आयडियल विजन असलं पाहिजे कल्याणचं, किंवा तिथल्या ज्या स्थानिक नागरिकांना, सर्वसामान्यांना वाटते की कल्याणसाठी कुठलाही खासदार असू दे त्याने हे केलं पाहिजे, हे काय वाटतंय तुम्हाला? आयडियल विजन काय असलं पाहिजे? कल्याणचे बेसिक प्रश्न काय आहेत? कल्याण मतदारसंघ आहे ना, तर हा अशा वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे तिथे जसं आता ठाण्याचं आहे, आपण ग्रामीण भागात गेलो, समजा तुम्ही औरंगाबादला गेलात किंवा बारामतीला गेलात, तर ते पूर्ण जिल्हा एक अखंड असतो. इथे कल्याण मतदारसंघामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही 3 महापालिका एका मतदारसंघामध्ये कधी पाहिले का? आणि 2 नगरपालिका आहेत. जसं ठाणे महापालिकेचा अर्धा भाग कल्याणमध्ये येतो, उल्हासनगर महापालिका आहे, कल्याण डोंबिवली महापालिका आहे, आणि अंबरनाथ नगरपालिका आहे. ती आता महापालिका होण्याच्या दिशेने वाटचाल करते.
असं हे सगळं चारही बाजूने, आणि ह्याच्यामध्ये झेडपीचा भाग पण येतो, म्हणजे ग्रामीण पट्टाही सुद्धा त्याच्यामध्ये येतो. असा हा मतदारसंघ हा राज्यभरातला मला वाटतं एकमेव मतदारसंघ असेल की एवढं महापालिका त्या मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळे इकडचे जे प्रश्न आहेत ना वेगवेगळ्या पद्धतीने चाललेले आहेत. इथे खाडी पण आहे, बाजूला खाडी किनारा पण आहे, माझं औद्योगिक वसाहत पण आहे, आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात. जर तुम्ही कळव्याला मुंब्र्याला उतरलात तर मुंब्र्यावरून दिव्याला तुम्हाला जायचं असेल किंवा डोंबिवलीला जायचं असेल तर तिथे रस्ता नाहीये. जर रेल्वे बंद झाली तर तुम्हाला पूर्ण बाहेर फिरून जावं लागतं, शिळफाट्या बाहेर तिकडून जावं लागतं. त्यामुळे आता रस्त्याची तिकडे जी अवस्था आहे, समांतर रस्ता हवा हे दिवंगत खासदार रामभाऊ कापसे जेव्हा इथे होते 96च्या अगोदर, तेव्हापासूनचा हा प्रयत्न होता की डोंबिवलीवरून डायरेक्ट रस्ता, समांतर रस्ता ट्रेनने असावा. पण आजपर्यंत काय ते होऊ शकलं नाही. त्याच्या मागची कारणं जरी रेल्वेची असली तरी सामाजिक कारणं किंवा धार्मिक कारणं त्याला आहेत. कारण मधल्या काळामध्ये मुंब्रा आणि दिवा ह्याच्यामध्ये दोन असे, जसे आता हिंदू मुस्लिमाची मध्ये उभी फळी निर्माण केली जाते, भिंत उभी केली जाते, तसं तिकडे मुंब्र्यातली मंडळी आतमध्ये, हिंदू लोकांना आतमध्ये येऊन द्यायचं नाही, तिथे जो विस्तार आहे त्यांना दिव्यामध्ये येऊन द्यायचं नाही. कारण ते ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशातून असेल, बिहारमधून मुस्लिम जे आतंकवाद म्हणून आता आपण प्रामुख्याने चर्चेला घेतो, प्रत्येकजण त्याच्याबद्दल बोलतो की हा मुंब्रामध्ये आतंकवादाचा अड्डा आहे, तर तो अड्डा स्थानिक जे मुसलमान आहेत त्यांच्यामुळे नाही आहे. कारण मुंब्र्यातले मुसलमान मोस्टली कोकणातले आहेत, ते फार शांत आणि याच्यात जे संयमी आहेत. बाहेरचे जे आलेले येतात ते गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात आणि ते या मोठ्या प्रमाणावर कब्जा करतात. त्यामुळे तुम्ही तो डोंगर जो आहे ना, तो डोंगरावरती सुद्धा त्या लोकांनी झोपड्या बांधून सगळं डोंगर आता काबीज करण्याचा प्रयत्न केलाय. ते दिव्यात होऊ नये. दिव्यात त्या खाडी बुजवून 2005 मध्ये जेव्हा पूर आला, महाप्रलय आला होता, तेव्हा जवळपास खूप लोक त्या खाडीच्या पाण्यामध्ये गेले होते. कारण दिवा पूर्ण पाण्याखाली होता आणि किती त्यांची गणिती आजपर्यंत कोणाला सांगता आली नाही, कारण पूर्ण खाडीमध्ये तो दिवा बसलेला आहे. तर तिथे ह्या लोकांनी अतिक्रमण करू नये म्हणून तो रस्ता अप्रोच पटकन होऊ नये म्हणून तो थांबवला गेला, असा कॉन्फिडेन्शियल अहवाल राज्य शासनाकडे आहे. आणि तो अहवालच्या नुसार तो रस्ता केला जात नाही असं एका मंत्र्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे तो जो फटका आहे तो फटका भविष्यामध्ये आपल्याला बसणार आहे. असे जे प्रश्न आहेत तर तो तुम्हाला तिथे धरणाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. पाणी मोठ्या प्रमाणावरती, कारण एवढी वस्ती वाढते, कारण अंबरनाथ खूप डेव्हलप होतंय, कल्याण पूर्व प्रचंड डेव्हलप झालेला आहे, तिथे चांगले एवढे रस्ते झालेत की आपण अंबरनाथ बदलापूरला जे MIDC आहे त्या MIDCकडे जाताना शिळपाट्यावरून आता इकडे यायची गरज नाही, बाहेरच्या बाहेर तुम्ही तिकडे जाऊ शकता. खूप लोकसंख्या तिथे झपाट्याने वाढली, जवळपास आता 20 लाखाची हे आहे मतदार आहेत. म्हणजे लोकसंख्या किती असेल विचार करा. ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी 2च लोकसभा मतदारसंघ होते, एक ठाणे आणि डहाणू पालघर जव्हारचा झालेला. तो विभाजन झाल्यानंतर ठाण्यामध्ये 3 मतदारसंघ झाले एका जिल्ह्यामध्ये. म्हणजे जवळपास ते 60 लाख मतदार, 66 लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यात आहेत आणि त्यातले 20 लाख कल्याणमध्ये आहेत. म्हणजे केवढा विस्तारलेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला आहे. त्यातले धरण, स्वतःचं धरण असणं फार आवश्यक आहे आणि ते धरणाचं जर काम कुठलाही खासदार असू दे त्यांनी जर केलं तर खरंच त्याची डेव्हलपमेंटला खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो. तर ट्रेनचं जे आहे ते चढणं आणि उतरणं हे प्रचंड कसरत आहे डोंबिवलीची. तोच प्रकार आता दिव्यामध्ये झाला आहे. दिव्यामध्येही प्रचंड प्रमाणावरती आता गर्दी झालेली आहे. कळवामध्ये म्हणजे जे आता परप्रांतीय येतात किंवा जे वस्ती वाढले त्यातून ट्रेनमध्ये एवढी गर्दी व्हायला लागली की लोकांना फार उतरणं आणि चढणं हे फार अडचण झाले. आता परवा पाऊस आल्यानंतर एवढा चेंगराचेंगरी झाली हे तुम्ही पण पाहिलं असेल. त्यामुळे आता आणि वेळेमध्ये गाड्या सुटत नाहीत, एकही गाडी अशी वेळेमध्ये सुटत नाही. ही बाबा बोंब चालू आहे. म्हणजे प्रवासी संघटना हैराण झालेल्या आहेत की बाबा रोज, कारण एक गाडी जर लेट झाली तर त्यांना परत नोकरीवर जायला प्रॉब्लेम, तिथे लेटमार्क होतात. त्यामुळे गाड्या वेळेत सोडणं हे फार गरजेचं आहे. कितीही आता गाड्या सोडल्या, कारण एवढी प्रवासी वाढलेले आहेत
त्यामुळे ट्रेनचा विषय जो खासदार प्रामुख्याने व्यवस्थित हाताळेल त्याला नक्कीच पुढचं मतदार असेल, नागरिक असेल, हे आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे हा जो पट्टा आहे, आता आपण कल्याण टू नगर मुरबाड ट्रेन, कारण तुम्ही कल्याणला गेलात, कल्याणवरून तुम्हाला मुरबाडला जायचं असेल तर तेव्हा ट्रेन नाहीये, तुम्हाला बाय बसच जायचं असतं. म्हणजे एवढ्या जवळ आपण मुंबईच्या जवळ आपल्याला ट्रेननी प्रवास आपण करू शकत नाही, कारण एवढं सोपं साधं 1 तास आपल्याला प्रवासाला लागतं. तर तो ट्रेनचा आता प्रवास तिकडे चालू आहे. तुमचे इकडे असं आहे की इकडे कर्जत आणि कसारा, कल्याणवरून त्या 2 लाईन आहेत, त्या लाईनचा विस्तार होणं फार गरजेचं आणि वेगाने जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या ज्या पट्ट्या आहेत, आता एक स्टेशन तर झालेलं आहे कोपरचा, म्हणजे दिवा आणि डोंबिवलीच्या मध्ये तिथे फार वस्ती वाढली, तिथं कोपर स्टेशन झालं, पण ते एक रिलॅक्स स्टेशन झालेलं आहे. तेव्हा आणखी एक स्टेशन कसं पुढे करता येतील त्याचे जे प्रयत्न झाले तर त्यातून बरेच लोक त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही कल्याण पूर्वेचं डेव्हलपमेंट हा झालेलाच नाही, तिथे लक्ष देण्याची फार गरजेचं आहे. एकही सरकारी कार्यालय कल्याण पूर्वेत नाहीये. विधानसभा एवढा मतदारसंघ आहे, कल्याण पूर्वेमध्ये नाही. तुम्हाला ते पत्री पूल क्रॉस करून, आणि आता वालदुनी जिथे एक ब्रिज झाला म्हणून किमान रस्ता जाऊ शकतो, अन्यथा मध्ये रस्तेच नाहीत. त्यामुळे तिथे काहीतरी सरकारी यंत्रणा उभी केली किंवा कार्यालय आली तर ते डेव्हलपमेंट होऊ शकते. तर आजही ती जशी धारावीची झोपडपट्टी आहे ना, त्याच पद्धतीने कल्याण पूर्वेची अवस्था आहे. तिथे कधी डेव्हलप, अजून 10 वर्ष लागतील ती डेव्हलप व्हायला. कारण जर तिथे सक्षम नेतृत्व नसेल, तिथे लाभलं दुर्दैवाने तिथे बरेच 3-4 महापौर झाले, पण त्यांना ते काही विजन नसल्यामुळे आमदारही आता जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत. आता खासदार काय करतात त्याच्याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं. पण तिथे सरकारी कार्यालय जर आणलं तर त्याचा एक फायदा तो 100% तिथे होऊ शकतो. तोच पट्टा आपण जर असं पुढे गेलो की ते विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ आता वेगाने एवढं प्रगतीने काम चाललंय, तिकडे वेगवेगळ्या प्रकारे लोकांचं समाधान आहे तिथे चाललंय. पण रेल्वेचा प्रश्न तिथे पण सुरू झालेला आहे, कारण तिथे लोकसंख्या आता परत वाढलेली आहे. कारण आपण बदलापूरकडे जात काय आवश्यक, कारण ते मतदारसंघात बदलतो, पण ते लागूनच आहे. पण त्या ह्याच्यामध्ये करत असताना तुम्हाला चांगल्या युनिव्हर्सिटी आणण्याची गरज आहे, चांगले कॉलेजेस. आता मेडिकल कॉलेज तिथे मंजूर झालेलं आहे, पण तिथे एक हब करण्याची आवश्यकता आहे. कारण एवढे तुम्ही आता पलावा एक नाव ऐकून असेल, पलावा सिटी, तिथून जर ठाणा स्टेशनला यायचं असेल किंवा मुंब्र्याला यायचं असेल तर येऊ शकत नाही, तुम्ही डोंबिवलीला येऊ शकत नाही, खूप एकदम लांब आहे. ते जे वसई भिवंडी ट्रेन जी जाते तिकडून दिव्याला कोकणातून जाते, ते मधला एक पॅच आहे, ती डेव्हलप करण्याची फार गरज आहे. तर ते जर डेव्हलप झालं तर तिकडची जी संख्या आहे, लोकसंख्या आहे, किंवा त्यांना प्रवासाला इकडे यायचं असेल, मुंबईला नोकरीला जायचं असेल, त्याचा ते फायदा होऊ शकतो. ती डेव्हलपमेंटची फार गरज आहे. तुम्ही बरंच विस्तृतपणे सांगितलं. तर मला एकदम फायनलचा असा कन्क्लूड प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आत्ताच्या घडीला आपण जर बघायचं झालं तर कुणाच्या बाजूनं अंडरकरण जाताना दिसतोय, श्रीकांत शिंदे की वैशाली दरेकर? श्रीकांत शिंदेकडे अंडरकरंट आहे, त्यांच्या बाजूनेच जास्त आहे. म्हणजे कारण सगळ्या सिच्युएशन्स त्याच पद्धतीने आहेत की तुम्ही जर सगळ्या गणितं बघितली ना तर गणितं आता मनसे असेल, मनसे बाजूला होतं, मनसे सपोर्ट केला. जरी शिवसेना फुटली असेल, 2 भाग झाले असेल, तर ती जी बाजू आहे ती मनसे त्यांच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांनी ती भरून काढली. आणि सेना भाजपचं ऑलरेडी मागचं जर रेकॉर्ड बघितला तर 3.5 लाखाचा सेटबॅक भरून काढणं महाविकास आघाडीला ते पॉसिबल नाही. तेवढं सक्षम तिकडचं नेतृत्व असणं आवश्यक होतं, तेवढं ते माणसं दिसत नाही. त्यामुळे माझ्या मते तर जे काय चित्र आहे किंवा राजकीय गणित आपण जे मांडली जातात किंवा त्या मतांची गणित आहेत, त्या मतांच्या गणितावरती नक्कीच शिंदे गटाला, श्रीकांत शिंदेना पुन्हा 3ऱ्यांदा संधी मिळेल. याच नोटवर आपण थांबूया. सर, तुम्ही बरेच मुद्दे मांडले. अर्थात असं आहे की श्रीकांत शिंदे हे का उजवे आहेत, श्रीकांत शिंदे यांचा जो ऍक्सेसचा मुद्दा आपण मांडला, विकास कामं असतील किंवा एकंदरीत जर जी मूठ बांधायची असते ती श्रीकांत शिंदेच्या बाजूने जाताना दिसते, असं तुमचं मत आहे. अर्थात त्याच्या व्यतिरिक्तही
कल्याणचे काय प्रश्न आहेत याबद्दलही सरांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अर्थात हे सगळं सरांचं मत होतं. तुम्हाला ते कसं वाटलं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.